सर्वत्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जोरदार असा प्रचार सुरू आहे. अशातच प्रभाग क्रमांक 7मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाकडून 3 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून पायल मस्के, अजय सपकाळ आणि संतोष निकम यांना प्रभाग क्रमांक 7मधून अधिकृतरित्या अशी ही उमेदवारी देण्यात आलेली आहे. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हे तीनही उमेदवार या ठिकाणी आपला प्रचार करत आहेत. तीनही उमेदवार या ठिकाणचे स्थानिक रहिवासी असून सुशिक्षित, त्याचबरोबर विकासाचा आगळा-वेगळा अजेंडा घेऊन या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मूलभूत समस्यांसोबतच आवश्यक असणाऱ्या गरजा देखील या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न हे तीनही उमेदवार करणार आहेत. त्याचबरोबर स्लम एरियामधील असणारे गंभीर प्रश्न ते देखील सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. नमस्कार, मी संतोष निकम. 7ड मधून मी सर्वसाधारण खुल्या या प्रवर्गात अर्ज केला होता. 2017लाही मी निवडणुकीकरता उभा होतो, परंतु त्यावेळी महिला आरक्षण असल्यामुळे मला मिसेचं तिकीट मिळाले. यावेळी सर्वसाधारण वॉर्ड असल्यामुळे खुला असल्यामुळे यावेळी मला उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मिळालेली आहे. सर्वप्रथम मी आपले आभार व्यक्त करतो की आपण आलात. की प्रभाग क्रमांक 7 हा सध्या रिडेव्हलपमेंटमध्ये चालू आहे. पुनर्विकासामध्ये मोठ्या प्रमाणात विकास चालू आहे. आता विकास चालताना अनेक समस्यामध्ये काय, पहिलं म्हणजे पार्किंग समस्या, उद्यान, परत आपले डीपी प्लान, हे रस्ते अजूनही अर्धवट आहे. म्हणजे इथे विकास कामं एवढी होते. आता बिल्डिंग होते 4 मजली आणि त्यांची आता रिडेव्हलप पुनर्विकासामध्ये 40 मजली. जो FS आहे, पुनर्वसन, TDR आहे, या माध्यमातून लोकांना काय मिळालं पाहिजे? दर्जेचं गार्डन मिळालं पाहिजे, उद्यान मिळालं पाहिजे. आज एकही उद्यान असं इथे वर्तकनगरमध्ये शिल्लक राहिलं नाहीये. आता जेवढे टॉवर झाले तिथे पोडियम आणि याच्यावरती फर्स्ट फ्लोअरवरती उद्यान आहे. ते उद्यान कसे आहे? मातीचे नाहीये, ते तुमच्या प्लॅटफॉर्मवर तयार केले उद्यान आहे. उद्यानला कसं होतं, आपण मैदानात तयार केलेलं त्याला उद्यान बोलतो. एकही गार्डन राहिलं, जे गार्डन 3 आहे त्याची अवस्था एकदम बिकट आहे. दुसरी गोष्ट पार्किंग. आज 40 मध्ये झाल्यामुळे अनेकांच्या प्रत्येकाच्या घरात एक एक स्वतंत्र गाडी आहे. त्या गाडीला पार्किंग नाही. त्या गाड्या सगळ्या रोडवर आल्या. रोड 40 मीटरचे. ॲम्ब्युलन्स येणं पार नाही. उद्या अपघात म्हणजे कोणती आपत्ती आली, आगीच्या घटना घडल्या, तर गाड्या कशा पास होणार? दुसरं राहिलं फायर सेफ्टी. फायर सेफ्टीचाही प्रॉब्लेम्स आहे. अनेक सोसायट्यांमध्ये त्या फायर सेफ्टीचे म्हणजे उंच इमारतीतल्या फायर सेफ्टीची यंत्रणा कारवाई नाही. आता या मागे 15 दिवसापूर्वी या नवीन इमारतीला आग लागली महापालिकेच्या, त्यांचं फायर सेफ्टीच खराब होतं. तर विकास कुठे दिसत नाहीये. तर आमचं असं मत आहे, जेव्हा आम्हाला कुठे संधी दिलात, येईल संधी देणार नागरिक, तेव्हा आम्ही विकासाचे मुद्दे जे आता जे प्रलंबित आहे त्या विकासाच्या मुद्द्यांना आम्ही नक्की हात घालणार. मनसेमध्ये होतात, मनसेतनं तुम्ही अजितदादा पवारांची विचारांची साथ धरलेली आहे, नेमकं असं काय घडतं? तसं तिकीट वाटप होतं, आता खूप काही आहे, पण आता काही बोलू इच्छित नाहीये. आता कॉन्ट्रिब्युशन फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जो विश्वास दाखवलाय ते सार्थक जेवढं शक्य होईल तेवढं करणं अपेक्षित आहे. जे घडलं त्याबद्दल नक्की कधीतरी बोले, नाही तर बोलणं अपेक्षित नाहीये. पण दुःख वाटतं की 25 वर्ष निष्ठावाने काम केलं, कुठेतरी अन्याय झाला होता असं मला दिसून आलं. शक्तीचा पुरेपूर वापर होतोय हे काय सांगणं काय तथ्यहीनच आहे. मोठ्या प्रमाणात जनशक्ती चालू आहे, परंतु आमची जी कामं आहेत, जी आता म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करण्यात आली आहे, म्हणजे महिलांकरता योजना आहेत, अनेक ज्या योजना झाल्या यांचा आम्ही पुरेपूर जे झालेल्या योजनांचा जाहीरनामा, वचननामा हे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहे. अनेक लोकांना आम्ही समजून देत आहे. अनेक ठिकाणी आमचे म्हणजे गाठीबिटी होत चालू आहे. लोकांना आम्ही विश्वासात देतोय की एक संधी देऊन बघा. आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने म्हणजे ठाणे शहर मला वाटतं दुसरा उमेदवार, पहिलाच उमेदवार ठाण्यामध्ये की 22 वर्षाची तरुणीला संधी दिलेली आहे. तर तरुणींना दिल्यानंतर अनेक तरुण वर्ग आकर्षित होतात आहे. तर त्याप्रमाणे अनेक तरुणांच्या समस्या भविष्यात आमच्या उमेदवारांना मांडल्या पण जातील. नमस्कार, मी पायल मस्के. यंदाच्या ठाणे महानगरपालिकेच्या ज्या निवडणूक आहेत त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मला उमेदवारी मिळाली आहे. सर्वात प्रथम त्यासाठीच मी खूप आभारी आहे सर्वांची की त्यांनी मला ही उमेदवारी एवढ्या कमी वयात दिलेली आहे. आणि विजन वगैरे जर तुम्ही म्हणालात तर मीच या परिसरात लहानाची मोठी झाले. तर असंख्य लोकांनी मला स्वतःला लहानापासून मोठं होतेपर्यंत सुद्धा बघितलेलं आहे. आणि माझ्याच परिसरातील, माझ्याच प्रभागातील जितक्या जरी बायका, तर मेन उद्देश जो दादांनी जसं सांगितलं, आनंदीबाई जोशी हॉस्पिटलचा त्यांनी विषय काढला रे, तर तोच विषय जर पकडलात ना, तर इथे जो हॉस्पिटॅलिटीचं बघितलं आपण, तर फक्त ते बसेस असतात ना ज्यांच्याकडे औषधं गोळ्या वगैरे मिळतात, त्यासाठी असंख्य लोक लाईन लावून राहतात. लिटरली लाईन मध्ये उभं राहून त्या गोळ्या दवाखान्यामधून ते सगळं करतात. मग ते सगळं आम्हाला नकोय. तर त्यासाठी नक्कीच आम्ही काही ना काहीतरी करण्याचा विचार तर नक्कीच करूया. तर ते जसं दादांनी सांगितलेलेच आहे आम्हाला ऑलरेडी. आणि आणखी म्हणालात तर आपण 50% जर महिला पकडतात इथे, ठीक आहे, त्यातल्या 30 ते 35% महिला ह्या कचरा वेचक आहेत. दिवसभर घाणीत असतात, दिवसभर त्यांचे घाणीत हात आहेत,
त्या कचरा वेचक आहे त्याचं पण आहे, परत त्यांच्या मुलांना शिक्षण नाहीये का, तर घराची परिस्थिती तेवढी नाहीये की ते शिक्षित होऊ शकतील. आणि परिस्थिती बघून लहान लहान मुलं सुद्धा कामं करतात काही ना काहीतरी. आणि मेन उद्देश तो आहे की त्या कचरा वेचक महिलांना आम्हाला रोजगार द्यायचा आहे. खूप मोठा उद्देश आहे तो. तरुणांचं म्हणायला तर बेरोजगार खूप आहेत, तर माझा तर मेन उद्देश आहे की त्यांना मी काहीतरी रोजगार देऊ. आणि रोजगार म्हणाला तर आम्ही तसं काय की मेळावा वगैरे करण्याचा, की आता कॉल सेंटर म्हणा तुम्ही किंवा अनेक आपल्या प्रायव्हेट कंपनी आहे, तर तो मेळावा मला माझ्या प्रभागात आणायचा आहे. आणि अनेक जे असे तरुण आहेत त्यांना कामाला लावायचं. आणि इव्हन मला स्वतःला बघून सुद्धा ते सुद्धा उत्साहित आहेत की जर मी करू शकते तर ते देखील काही ना काहीतरी करू शकतात.